आणि हा डेटा पाहून ड्रॉ ग्राफ बाय युजिंग फॉलोइंग डेटा टाइम वर्सेस वेलॉसिटी. चला तुम्हाला नाही वेलॉसिटी वर्सेस टाइम काढायचा आहे ग्राफ. चला सर्वांनी ड्रॉ करा बरं. बरं नोट्स आल्या का सर्वांना? मी काल नोट्स पाठवल्यात पूर्ण चॅप्टरच्या. राईट. चला सर्वांनी ग्राफ ड्रॉ करायचा आहे. मी पाहणार आहे सर्वांनी. ठीक आहे बघा. तर हा ग्राफ सिंपल आहे बघा. हा असा येतो. मी तुम्हाला ग्राफ कसा ड्रॉ करायचा सांगितलेला आहे. ठीक आहे. पहिला पॉइंट हा इथं चुकलंय. हिचं पहिलाच पॉइंट काढण्यात चुकलाय कारण पहिला पॉइंट इथं पाहिजे 0,0 ओरिजिनला. तिनं पहिला 0 इथं वर घेतलाय. सो ही इथून म्हणजे चुकच झाली. मग पुढचं राईट आहे परंतु हे सुरुवातीचाच पॉइंट चुकलेला आहे. सुरुवातीचा पॉइंट इथं पाहिजे 0,0. ठीक आहे. चूक कळली का हिची? त्या नोटबुक मध्ये केलेली चूक कळली का? ओके. पहिलाच पॉइंट चुकलेला आहे. तर बघा मग ऍक्च्युली पहिला पॉइंट कुठं पाहिजे माहितीये का? हा बघा हा पॉइंट इथं पाहिजे. सिंपल आहे 0,0 पण तिने इथं 0 घेतलाय. पण स्लोप मध्ये काही फरक पडत नाही असं वर गेल्यानं. ह्या ग्राफला बदलावच लागेल. बघा फटाफट मी तुम्हाला दाखवतो कसा काढायचा ग्राफ. बघा पहिला पॉइंट तिचा चुकला होता. फक्त सर्वात मेन तेच आहे. पहिला पॉइंट चुकला होता. राईट. तर पहिला पॉइंट जो असतो बेटा इथं घ्यावा लागतो 0. ठीक आहे. मग त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर पॉइंट्स कसे आहेत पाहिजे तर मी पॉइंट्स पण इथं घेतो. आरामात पाहूया आपण. मी थोडेसेच पॉइंट काढतो. टाइम आहे 0,5,10 म्हणजे एक्स ऍक्सिस वर टाइम. बघा VT ग्राफ आहे आपला. एक्स ऍक्सिस वर टाइम. मग 0,5 म्हणजे आपण स्केलच तशी घेऊया. 5, 10, 15, 20, 25 स्केलच अशी घ्यायची. तर वेलॉसिटी काय 8च्या मल्टिपल मध्ये आहे ना. मग स्केलच अशी घ्यायची की 1 सेंटीमीटर म्हणजे 8 मीटर पर सेकंद. 8. तसं 5, 10 घेतलं तरी काही फरक पडत नाही. 5, 10 घेऊन पण जमतंय. तर सरळ पॉइंट दिसायला तर 8च्या मल्टिपल मध्ये. मग आपण असंच घ्यायचं 8, 16,
24, 32, 40. ठीक आहे असं. मग पहिला पॉइंट काय बघा 0,0 म्हणजे एक्स वर पण 0 आणि वाय वर पण 0. दुसरा पॉइंट आहे 5,8. हे बघा 5,8. तिसरा पॉइंट आहे 10,16. हे बघा 10 आणि हे 16. एकदम सिंपल असतं. त्याच्यानंतर काय आहे बाबा 15,24. असं सिंपल आहे बघा. हे ग्राफ पेपर असेल तर अशा काही रेषा मारत बसण्याची गरज पडत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर 20,32. त्यानंतर 25,40. हे अशा प्रकारे तुमचा ग्राफ येतो. म्हणजे स्ट्रेट लाईनच येतो तो, पण आपण हे हाताने काढल्यामुळे तेवढे स्ट्रेट लाईन येत नाहीये. ठीक आहे. असा ग्राफ काढायचा. त्याच्यानंतर काय म्हटलं बघा क्वेश्चन, फाइंड आउट द ऍक्सेलरेशन फॉर गिव्हन टाइम अँड व्हेलॉसिटी व्हॅल्यू. चला ऍक्सेलरेशन काढायचंय म्हणजे काय करायचं, ह्या ग्राफचा काय काढावा लागतो सांगा बरं एकदा. ऍक्सेलरेशन म्हणजे ह्या ग्राफचं काय काढावं लागतंय, स्लोप काढावा लागतो, राईट. चला मग ह्या ग्राफचा स्लोप तुम्ही काढायचा आहे. ह्या ग्राफचा स्लोप काढा बरं. कोणतेही 2 पॉइंट घेऊन काढू शकता. कोणतेही 2 पॉइंट घ्या. एकाला पॉइंट ए म्हणा, एकाला बी म्हणा. x1 y1 x2 y2 असं असते, लक्षात घ्या. कोणतेही 2 पॉइंट घेता येतात. कोणतेही 2 पॉइंट. चला स्लोप काढा बरं ह्या ग्राफचा. तुम्हाला टाइम वर्सेस वेलोसिटी पॉइंट दिलेले आहेत. टाइम 0, 1, 2, 3, 4 आणि त्यासाठी वेलोसिटी आहे 0, 10, 20, 30, 40. तर तुम्हाला ऍक्सेलरेशन फाइंड आउट करायचंय. ग्राफ अगोदर काढायचा. सर्वात पहिले तर काय काढायचंय, ड्रॉ द ग्राफ. मग ग्राफच्या नंतर त्याचं ऍक्सेलरेशन आणि मग डिस्प्लेसमेंट काढायचंय. डिस्प्लेसमेंट दोन्ही मेथडनं काढायचंय, फॉर्म्युला मेथड आणि ग्राफ मेथड. फॉर्म्युला मेथड तुम्हाला माहिती आहे. फॉर्म्युला मेथड काय, डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू ऍव्हरेज व्हेलॉसिटी मल्टिप्लाइड बाय टाइम. ऍव्हरेज व्हेलॉसिटी मल्टिप्लाइड बाय टाइम. ठीक आहे, अशा प्रकारे चल दे. 1/360 आले. बघूया आता उत्तर कुणाकुणाचं आलंय, मलाही माहिती नाहीये, मलाच बघावं लागेल. ठीक आहे, ऍक्सेलरेशन तर 10 ज्यांचं आलंय त्यांनी करेक्ट काढले. फक्त युनिट चुकले उत्कर्षा. 10 किलोमीटर पर आवर स्क्वेअर पाहिजे. जसं मीटर पर सेकंड स्क्वेअर असते ना, तसं आवर स्क्वेअर टाइमचा स्क्वेअर असतो. फक्त आता डिस्प्लेसमेंट पहिल्या 30 सेकंदात काढायचंय ना. हाफ इंटू 3 इंटू 30, 15 3 25. राईट. अथर्व दोन्ही करेक्ट आहे. हा प्राजक्ता, डिस्प्लेसमेंट हे 75 किलोमीटर येते बेटा, मीटर पर सेकंद आहे. त्याच्यामुळे युनिट वापरा असं म्हणतो मी व्यवस्थित. आणि 75 नाही, 45 येते. 10 किलोमीटर पर आवर स्क्वेअर ऍक्सेलरेशन आणि डिस्प्लेसमेंट 45 किलोमीटर. ज्यांचं आले त्यांचं करेक्ट आहे. ठीक आहे, बघूया कुणाकुणाचं आलं एकदा. येस, शुभम उत्तर बरोबर आहे, परंतु त्याचे युनिट असणं गरजेचं आहे. युनिट टाकायचे, खूप महत्वाचं आहे युनिट. तर बघा ऍक्सेलरेटर काय, अवतार कसं, ऍक्सेलरेशन ना. डिस्प्लेसमेंट 45 मीटर, श्रुती केंद्रित, पुन्हा तीच चूक. ऍक्सेलरेशन वाला तुषार तुझं राईट आहे, फक्त तुमचे युनिट चुकलेत बेटा. तुषार युनिट कसे चुकलेत कळलं का, युनिट चुकलेत तुझे.
आता तुमच्या लक्षात आलं असेल युनिट वगैरे तुम्ही चुकलात, श्रुतीनं पण युनिट चुकलेली आहे, बाकी गोष्टी करेक्ट आहेत. आता मी हे जरा क्विकली सांगतोय का नाही, याच्यामध्ये आता वेळ नाही घालत, कारण एक ऑलरेडी समजून सांगितलंय ते तुम्ही युनिट मध्ये फिसकता रे. असं मी तुम्हाला म्हटलं होतं ना युनिट खूप कामाचे असतात म्हणून. तुम्ही युनिट मी किलोमीटर मध्ये मुद्दाम दिलंय, तुम्ही काढलं मीटर पर सेकंद मध्ये. तर फटाफट बघा, आता मी ग्राफ काढतोय, बघा कसा काढायचा असतो ग्राफ फटाके. ठीक आहे, 0 1 2 3 टाइम म्हणजे इथं असतो. सो 0 1 2 3 4. हो चुकलं पुन्हा माझं, हे बघा माझं तिच्यासारखंच झालं बघा चूक. ठीक आहे, अशी चूक होती, इथं 0 पाहिजे. 1 2 3 4. त्याच्यानंतर 0 10 0 10 20 30 40. मग पहिला पॉइंट आहे 0,0, दुसरा पॉइंट आहे 1,10. हे बघा पॉइंट असतो असा 1,10. हे एक्स आहे टाइम आणि हे वाय आहे व्हेलॉसिटी. 1,10 2,20 3,30 4,40. हे ग्राफ. ठीक आहे, ऍक्सेलरेशन कोणतेही दोन पॉइंट घ्या, याच्यावरचे घ्या किंवा इथले, इथं हेच पॉइंट आहेत रे बाळांनो, हेच म्हणजे तिथले पॉइंट असतात. आणखीन काय, चला आपण हे समजा दोन पॉइंट घेतले, सिंपल आहे. हे झाला x1 है ना, हे 1,10 आहे ना, हे बघा हे 1,10, हे 1,10. आणि हा पॉइंट 3 नंबरचा म्हणजे हा पॉइंट इथला, हे बघा इथला. तर बी पॉइंट तो किती आहे 3,30. झालं, त्याला x1 म्हणा, त्याला y1 म्हणा, त्याला x2 म्हणा, याला y2 म्हणा. आणि स्लोप इज इक्वल टू काय असतं, ऍक्सेलरेशन म्हणजे स्लोप असतो. स्लोप म्हणजे काय असते, y2 मायनस y1 x2 मायनस x1. y2 किती आहे 30, y1 किती आहे 10, x2 किती आहे बघा बरं, हे दिसलं का 3, आणि x1 किती आहे 1. सो यू गेट 20/2 दॅट इज 10. बट दिस इज इन किलोमीटर राईट. हे y जे आहे y ऍक्सिस, हे y, हे बघा हे y ऍक्सिस आहे. हे y ऍक्सिस जे आहे ते किलोमीटर पर आवर मध्ये आहे बेटा, विसरू नका, हे किलोमीटर पर आवर मध्ये आहे राईट. सो हे वरच्याचं उत्तर काय येते, किलोमीटर पर आवर, किलोमीटर पर आवर. आणि खाली जो आहे तो टाइम आहे, टाइम आवर मध्ये आहे, मग खाली उत्तर येते आवर. मग तुम्ही जर बघितलं तर हे आवर खाली येतंय गुणाकारात, मग 10 किलोमीटर आणि ते आवर खाली आल्यावर 1 आवर आणि हे दुसरा आवर म्हणजे आवर स्क्वेअर होते. किंवा डायरेक्टली लक्षात असू द्या, जसं 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर असते तसंच हे 10 किलोमीटर पर आवर स्क्वेअर असते, आवर स्क्वेअर. आणि मग डिस्प्लेसमेंट कसं काढायचं, ग्राफच्या खालचा एरिया. मग ग्राफच्या खालचा एरिया म्हणजे कुठून कुठपर्यंत आपल्याला डिस्प्लेसमेंट काढायचं, पहिल्या 3 सेकंदाचं, बरोबर. मग पहिल्या 3 सेकंदाचं म्हणजे ग्राफच्या खालचा एरिया बघा, हा पहिल्या 3 सेकंदापर्यंत हा, तर हा झाला एरिया. ठीक आहे, मग हा एरिया कसा येतो, मी हिंट द्यायलोय फक्त याची, आता ते तुम्ही मनानं लिहायचं नंतर, हे हिंट आहे, एक्स्ट्रा क्वेश्चन. मग हाफ इंटू बेस इंटू हाईट, ट्रँगल. हाफ इंटू बेस, हे बघा बेस इथून इथं आहे एवढा 3 आहे, आणि हाईट किती आहे बघा, ही एवढी, ही हाईट आहे, म्हणजेच इथून एवढी, इथून एवढी, म्हणजे किती 30. सिंपली हे बे एक बे बे पंचे 10, 15 होते, 15 त्रिक 45, 45. पण महत्वाचं काय, तुम्ही जर बघितलं तर हे 3 जे आहे हे आवर मध्ये आहे आणि हे कशामध्ये आहे, किलोमीटर पर आवर मध्ये आहे, म्हणजे उत्तर तुमचं येणार किलोमीटर मध्ये. अशा प्रकारे ह्याचं मी क्विक उत्तर सांगितलंय, तेवढं काही स्लोली सांगितलं नाही. टाइम आवर मध्ये आहे. हा, मग माझं काही चुकलं का, मी कुठं टाइम सेकंदात घेतलो का, टाइम आवर मध्येच आहे बेटा.
ठीक आहे. मग अशा प्रकारे तुमचं उत्तर किलोमीटर मध्ये आणि किलोमीटर पर आवर स्क्वेअर मध्ये येते. चला, कुणाला काही अडचण आहे का? दोन्ही उत्तर मी जे सांगितलेत, पहिलं उत्तर मी स्लोली सांगितलं, पहिला प्रॉब्लेम. आता हा प्रॉब्लेम फक्त क्विकली सांगितला. तर कुणाला अडचण असेल तर सांगा, म्हणजे मला पुन्हा एकदा एक्सप्लेन उद्या तरी करता येते. मग हा कशामध्ये पण येतं बेटा. 30 सेकंद 0,1 मध्ये येईल ना, म्हणजे फक्त मला सांगा, हे जे मी आता एक्सप्लेन करून सांगितलं, हे क्वेश्चन एवढ्या फास्ट, ते तुम्हाला झेपला का? एवढंच सांगा. सर्वांनी एकदा सांगा बरं. हे मी आता अगोदर एक स्लोली सांगितलं, बरोबर. आता हे मुद्दाम फास्ट सांगितला, तर हे फास्ट सांगितल्यावर पण तुमच्या डोक्यात गेला का? म्हणजे मला लक्षात येते की तुम्हाला ते प्रोसिजर कॅप्चर व्हायला का नाही. ठीक आहे. म्हणजे ह्याचा अर्थ तुम्हाला आता ती प्रोसिजर कळलेली आहे की नेमकं कसं करायचं, ग्राफ कसा काढायचा, एरिया कसा काढायचा. ओके. आणि ज्यांनी फर्स्ट टाइम आले त्यांनी व्हिडिओ बघायचेत अगोदर व्हॉट्सअपवरचे सर्व, सॉरी युट्यूबवरचे. मी लिंक पाठवतो व्हिडिओची, त्या चॅनलवर जायचं. हा 3 सेकंद कसे घेतले? 3 सेकंद नाही घेतले बेटा. हे बघ, हे 3 आवर आहेत. सर्वात पहिले तर हे 3 आवर आहेत. कसे घेतले? बेस ना. हे बघ, बेस, ट्रायंगलचा बेस काय आहे? हे बघ, इथून एवढा आहे बेस. मग हे किती आहे? 3च आहे ना. हे कळलं का? सांग बरं एकदा. ओ हो. क्वेश्चन मध्ये माझी चूक झाली. शाबास. क्वेश्चन मध्ये मी सेकंद सांगितलं का? चुकलं माझं. क्वेश्चन मध्ये मी काय सांगायला पाहिजे होतं? टाइम ट्रॅव्हल्ड इन फर्स्ट 3 आवर असं पाहिजे होतं. माझी चूक झाली तिथं. टाइम ट्रॅव्हल्ड इन फर्स्ट 3 आवर असं सांगायला पाहिजे बेटा. कळलं का? बरोबर. आता कळलं का? टाइम ट्रॅव्हल्ड इन फर्स्ट 3 आवर्स असं जर सांगितलं तर ते उत्तर माझं हे बरोबर आलं. क्वेश्चन सांगण्यामध्ये चुकलं माझं. ठीक आहे. बाय बाय. उद्या भेटूया पुन्हा. एक उद्या असा क्वेश्चन घेऊया, म्हणजे क्लिअरच होऊन जाते.